gentlemen, welcome to my show, Boys and Innings with Prasad. सो गाईज आज MHJ टुर्नामेंटची फायनल पार पडली आहे आणि रोरिंग टायगर्सने फास्टेस्ट पॅन्थर्सवर विजय मिळवत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. याच मॅचबद्दल आम्ही इथे डिस्कस करायला आलोय आणि माझ्यासोबत आहे विनर कॅप्टन अँड मॅन ऑफ द सिरीज ओंकार राऊत. बट होल्ड ऑन गाईज, त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आज हा शो होस्ट करायला माझ्यासोबत आहे तुमची आमची लाडकी लॉली. लॉली. येस, Hold on. Please shout. Please clap. बोला ना. Lolly. Guys. Lolly. hold. Please shout it. Hold. We want a lolly. Oh. We want a lolly. Oh. Hold on. Lolly is the dynamite. Hold on. अरे cheer me boy. Cheer me up. Lolly is. Oh, hello. एक सेकंड, हे मला नका करायला लावू. आय एम नॉट अ चेअर बॉय, आय एम द होस्ट. बॉयज अँड इनिंग्स विथ प्रसाद. प्रसाद खांडेकर. तुम्ही ते आहात का? ते म्हणजे तुम्ही ते करणारे आहात का? व्हॉट डू यू मीन ते करणार आहे? ते सम्या चोळण. काय सम्या चोळण आहेत तुम्ही. मला कळलं नाही. अहो ते नाही का तुम्ही माईक वर बोलता, आता कसा गेंदबाज गेला आणि त्याने बॉल असा मांडीवर चोळला आणि मग त्याने ओ दांडी वाचवली. माईक वर कॉमेंट्री. ओ माय गॉड. ओ मॅम होल्ड ऑन. इट्स नॉट सम्या चोळन, हे समालोचन. दॅट इज दॅट. मी समालोचन करतो. या करेक्ट. सो गाईज, आज मी शो हिच्यासोबत होस्ट करणार आहे. येस. सो तुमचंही स्वागत आहे बॉयज अँड इनिंग्स विथ प्रसाद. ओ नॉटी. हा बाय द वे, व्हेरी नॉटी मॅन, फॅटी मॅन. सॉरी, एक सेकंड प्लीज. मला जरा एक सेकंड. या ना प्लीज, बोला ना. नाही, एक सेकंड म्हणजे लांब जा. मला वाटलं 1 सेकंड म्हणजे असं बोलायचं. 1 सेकंड म्हणजे लांब जा. ओके. हॅलो. अरे हे काय, कुणाला पाठवलंय तुम्ही? मला वाटलं एखादं क्रिकेटमधलं तज्ज्ञ पाठवाल, सेलिब्रिटी पाठवाले. काय पाठवलंय? अरे प्रसाद, ए फास्ट बोल, चल फास्ट बोल, लवकर बोल. फास्ट बोला. अरे काय आहे, तुझ्या प्रोग्रामचा TRP नव्हता, त्यामुळे चॅनलने हा डिसिजन घेतलाय. ती आल्यावर आता TRP कुठे जाईल बघ. काय तू आधी खूप चांगलं करायचास, आता तू एकदम बेसिक करतोय. ओके, बेसिकच्या पण खाली. कळलंय मला. अरे पण TRP वाढवण्यासाठी काय, कोणाला पाठवलंय? डोक्यावर सुतार पक्षाचं, ती डोक्यावर सुतार पक्षाचं घरटं बांधून आली आहे. कळतंय का तुम्हाला? ओय कॅच दे ना. हे काय करताय तुम्ही? फील्डिंग करते, फील्डिंग. कॅच दे ना. हे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर? हे काय चाललंय दिसतंय तुम्हाला? अरे यार. अरे ती आलेल्या समालोचनला सम्या चोळन बोलली. हसू नको. हसतोयस काय? हसायला कॉमेडी शो आहे. ठेव यार फोन. तुला ऐका ना, ते तुमचं टॉकिंग झालं असेल तर जरा मी टॉकू का? काय ना, मला इथे क्रिकेट बद्दल टॉकायला बोलवलंय. मी टॉकू का? ऐका माझं. सो गाईज, क्लॅप अप प्लीज. क्लॅप अप गाईजला क्लॅप कशाला? गाईज, आय लव्ह द क्रिकेट. येस, या. आय जस्ट लव्ह क्रिकेट. एकाच वेळी ऍट अ टाइम 11 जण मज्जा. कोणी इथे, कोणी तिथे. यात काहीच नाहीये मज्जा. असं ते प्लेयर्स असतात तेवढे. पण ऍट अ टाइम 11 जण. ऍक्च्युली 2 बॅट्समन 2 अंपायर 15 जण असतात. 15 पीपल ऍट अ टाइम. माय गॉड, हाऊ थ्रिलिंग. कोणी इकडे, कोणी तिकडे, कोणी इकडे, कोणी मागे, कोणी पुढे. मला खूप आवडलंय. मैदानात सगळे खेळतायत. बॅटिंग बॉल. खूप आवडलं मला. खूप छान आहे. पटकन इनिंगला सुरुवात करूया आपण. Please. पुढे जाऊया. मी इथे बोलवतो आता विनर कॅप्टन आणि मॅन ऑफ द सिरीज ओंकार राऊत. ओंकार, यो मॅन.
हंकू? मी हंकू नाही, आय एम ओंकार. यू कॅन कॉल मी ओंकू. No, you are my Hanku, handsome Hanku, naughty. Oh my I just God. love your this tooth, short and sweet. I like it. I just like it. I'm sorry. Oh, तुम्ही बल्लेबाज आहात का? मला खूप आवडतात बल्लेबाज, गेंदबाज. मुळात ना मला हे शब्दच खूप आवडतात. मला नाही आवडत इंग्लिश शब्द, बॅटिंग, बॉलर, बॅटर. आय डोंट लाईक. आय लाईक बल्लेबाज. फोर्स आहे शब्दांमध्ये, फोर्स आहे. बल्लेबाज, गेंदबाज, क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षक, फोर्स आहे याच्यामध्ये. आणि काय ते अजून, हा षटकार, I'm sorry, Omkar. चौकार. I'm so आणि sorry. तुमच्याकडे ते गल्लीत काय असतं गल्लीत? नो इट्स ते बिल्लीत नसतं, गली. इट्स अ गली. हा फिल्डिंग एरिया आहे. मग मी त्याच्याबद्दलच बोलते. गल्ली, फिल्डिंग एरिया. माझा रम्या पण असायचा गल्लीत उभा. माझ्यावर फिल्डिंग लावून असायचा. मी यायची ना अशी लटकत मुरडत चालत, ऐका एक अशी नजर टाकली की डायरेक्ट कॅच पकडायचा, आडवा तिडवा होऊन गल्लीमध्ये फिल्डिंग करायचा. नाही, फिल्डिंग Miss Lolly, तुम्ही वेगळी गल्ली म्हणताय. गली इज अ फिल्डिंग एरिया. गली असते, स्लीप असते. असं स्लीप झालं की स्लीप ते पण असतं. आय लाईक इट. मिडॉन असतं. मिड ऑफ असतं. कव्हर असतं. नका हो, प्रत्येक शब्दाला का रिएक्ट करताय? नॉर्मल शब्द इथे कव्हर बिवर. प्रत्येक शब्दाला रिएक्ट केलंच पाहिजे नाही, का? पण मला सगळं आवडतं. मला क्रिकेटच मुळे खूप आवडतं. गेंदबाजी, बल्लेबाजी. आय एम सॉरी ओंकार, ते ऍक्च्युली TRP साठी चॅनलने लादलेला महा एपिसोड आहे. आय एम सो सॉरी. it's okay. थोडा फण केला मी, फण कार्यक्रमात. लांबला. सो Yes. ओंकार, या मॅन ऑफ द सिरीज. हा ओ मॅन ऑफ द सिरीज. पर्सिडीज. या पर्सिडीज मिळाली त्याला. कॉंग्रॅच्युलेशन. व्हॉट? या ओ माय गॉड, प्लीज गिव्ह मी अ ब्रेक. हे नका करू. ऐका, यू गॉट द फर्सिडीज. या ओंकी हंकू कोणाकोणाला फिरवणार फर्सिडीज मध्ये? लॉलीला फिरवणार की नाही? या इथे या. फिरूया आफ्टर द शो. थँक्यू सो मच. Yes, मिस लॉली प्लीज जरा त्यांच्याशी या, बोलायचं या. नाही. या जळतं आय एम सॉरी. नो इट्स ओके. आय एम हॅव्हिंग sorry. फन. आय एम हॅव्हिंग आय एम सॉरी. ओंकार, Yeah, सो yeah. विनर, कॅप्टन अँड मॅन ऑफ द सिरीज कसं वाटतंय? वेल या कुठे, कधी, थांबा किती थांबा थांबा. वाजता? या. इन्व्हिटेशन देत नाहीयेत. इंग्लिश मधलं या Okay. जरा थांबा. मला माहिती नाही ना असं पटकन या बोल. इट्स ओके प्रसाद. इट्स ओके. या आय एम सॉरी. नाही या वेल द मॅच वॉज फॅन्टॅस्टिक. आणि खरी सुरुवात टॉस पासून झाली. आय नो, म्हणजे मी टॉस जिंकला बिकॉज आय कॉल्ड हेड्स. अँड यू चूज द बॉलिंग. या कसं झालं की म्हणजे मी जेव्हा पिचवर आलो आज सकाळी, तेव्हा आय थॉट की क्लायमेट जरा थंड होतं आणि Yes. वारा पण थोडासा वाहत होता. आणि क्लायमेट थंड असलं की काय असतं मुळात, की चेंडू दिशा बदलतो. क्लायमेट थंड असल्यावर चेंडूची दिशा काय, माणसाची नियत पण बदलते. मॅडम, तो बोलतोय चेंडू दिशा बदलतो, याचा अर्थ चेंडू स्विंग होतो. मग लॉलीचे पण मूड स्विंग होतात. तुम्हाला नाही माहिती, काय सांगू आता तुम्हाला. चेंडू बाउन्स होतो. लॉली पण बाउन्स होते. काय समज? लॉली जेव्हा चिडून अशी घरी जाते ना, सोफ्यावर बसते, बाउन्स होते. लॉलीचे पण मूड स्विंग होतात, त्याच्याबद्दल बोलते मी. लोकांचे पण मूड. नो अरे मला खरंच मजा येते. मला पहिल्यांदा तुझ्या कार्यक्रमात अशी मजा येते ना. मी सावरलंय स्वतःला. इट्स ओके मिस लॉली. इट्स ओके. Yeah. इट्स ओके. थँक्यू सो मच. या थँक्यू. झालंय, करूया सुरुवात. Yes, please, प्रसाद, please. I'm so sorry. सो ओंकार, मला वाटतं आजचा दिवस तुझा होता. तू बॅटिंगला आलास अँड फर्स्ट बॉल फर्स्ट फोर. Yeah. आय रिमेंबर विरू असं करायचा मॅचला. फर्स्ट बॉल फर्स्ट फोर, राईट? Yeah. विरूला तर कधीच काही जमलं नाही. पहिल्याच बॉलला आउट. एक सेकंड. उकलायची पटांगणात. एक हॅलो, कोणत्या विरू बद्दल बोलताय तुम्ही? माय फ्रेंड वीरू नरेंद्र. आय एम टॉकिंग अबाउट द लेजेंडरी बॅट्समॅन ऑफ इंडिया वीरेंद्र सहवाग. ओ सॉरी, मला वीरूची आठवण. त्यांच्याबद्दल बोलतोय मी reference नका प्लीज, नका रेफरन्सला Sorry. प्लीज. या प्लीज कंटिन्यू डुईंग प्लीज.
ओंकार आय एम सो सॉरी It's okay. सो आय थिंक तू विरूला फॉलो करतोस. या मी पहिला शॉट जेव्हा मारला तेव्हा मलाच तेव्हा कॉन्फिडन्स आला आणि इट्स माय थॉट म्हणजे तुला हा जरा फनी वाटेल तुम्हाला असं म्हणशील की असं कसं होईल अँड ऑल बट आय थिंक अंपायरची जी बॉडी लँग्वेज असते 4 देताना म्हण किंवा 6 देताना म्हण Yes. दॅट गिव्स मी कॉन्फिडन्स. Correct आहे. काही लोक एवढा करतात बिली Yes. बावडन इज लाईक एवढं करतात कॉन्फिडन्स आहे आउट लिव्ह आउट Yeah. आउट अँड मला हेच नाही आवडत मला नाही आवडत त्यांची बॉडी लँग्वेज. म्हणजे हे किती प्लेन वाटतं सो विमान व्हेरी प्लेन. Oh my- नाही बॉडी लँग्वेज कशी पाहिजे कशी? एखाद्याचा 4 गेल्यानंतर अंपायरची बॉडी लँग्वेज अशी पाहिजे. या 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 अंपायरने असं केलं पाहिजे. या या लेट मी डू इट या 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 दिस इज नाईस एक सेकंड अंपायरने हे असं केलं पाहिजे अंपायरने ग्राउंडवर या या असं केलं पाहिजे. 4 ला 4 ला असं केलं पाहिजे. आणि मग आउट झाल्यावर काय करायचं हं? आउट झाल्यावर काय करायचं गेला 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 अरे आउट झालं गेला. नाईस मला दिसलं यार सगळे अंपायर असे आउट देताना यार. आउट झाल्याचं दुःख अंपायरला सुद्धा तेवढंच कळलं पाहिजे. या इमोशन एखादा आउट झाल्यावर काय दुःख होतं ना. असं नसतं या सायन्स ठरलेल्या आहेत पहिल्यापासून ठरलेल्या आहेत 4 असा देतात 6 असा देतात लेग बाईज असा देतात नो बॉल असा देतात वाईड असा देतात देन आउट असा कम देतात बॅक कम बॅक. काय काय वाईड काय केलं तुम्ही. वाईड असा देतात परत करा. वाईड असा दे आम्ही नाही जा. एक म्हणजे मला कळलं नाही परत करा. वाईड असा अहो मी देतात सांगा ना काय मिस्टर. करताय What do- काय करताय तुम्ही अहो मग तुम्ही सांगा ना मला डायरेक्ट मिठी मारायची म्हणून असं असं करून का दाखवताय उगाच सायन्सची भाषण अट्ट करत सांगा ना डायरेक्ट मिस लॉली मला आवडलं. वाईड राहुल ओंकार, what is this? I'm just having हे fun, काय यार. करतोस तू यार I'm just having fun. मी जिंकलो यार प्रसाद कम ऑन हे इरिटेटिंग आहे फन नाहीये बट आय एम हॅव्हिंग फन मी जिंकलोय मॅन ऑफ द सिरीज आहे चल ना यार कंटिन्यू कर अँड मला ह्यापेक्षा जास्त मजा तुझ्या शो मध्ये कधीच आली नाही जिंकल्यानंतर पण आलो ना तुझ्या शोला तर हरल्यासारखं वाटायचं आय नाव इज प्लीज नको तिला धन्यवाद प्रोत्साहन. धन्यवाद अंकू. ओ नो अरे नका प्रोत्साहन देऊ यार तिला नाही इट्स ओके प्लीज मला असं वाटतंय की आज तुझं नशीब चांगलं होतं म्हणून पावसाची चिन्ह होते पाऊस पडला असता डकवर्थ लुईस नियम लागू झाला असता तर कदाचित तू मॅच हरला असतास येस असं मला वाटतं. या वेल कसं आहे मॅच वॉज डेफिनेटली फॅन्टॅस्टिक बट डकवर्थ लुईस हा नियम जरा कठीण आहे आणि समजायला पण तो जरा कठीण आहे पण मग डकवर्थ लुईसला का घेताय तुम्ही मोठे गोस्वामींना घ्या ना. हा, ते कठीण नाही आहेत ते समजायला खूप सोपे आहेत. नाही तर अजय अतुलला घ्या अजय अतुल पण सोपे आहेत. नाही तर नदीम श्रवण आहेत जतीन ललित आहेत त्यांना घ्या. नाही तर अगदी जवळचे झाले तर प्रथमेश रमेश आहेत ते तर माझे पर्सनल फेवरेट आहेत. आपण त्यांना घेऊया ते नियम मला वाटतं जास्त चांगले आहेत. नेक्स्ट मॅच आपण प्रथमेश रमेशच्या नियमांवर Hold on, तुझं काय चाललंय राहुल आय एम एन्जॉयिंग मी मॅच जिंकलोय यार लाईक मी हॅव फन आज रमेश प्रथमेशच्या नियमानुसार इंडिया हरली असं होणार clear? या डकवर्थ लुईस ते कठीण जात आहे त्यांना समजायला. अरे हे कोणतरी होते ज्यांनी नियम बनवले आहेत फ्रँक डकवर्थ टोनी लुईस यांनी हे नियम बनवलेत म्हणून त्याला डकवर्थ लुईस असं म्हणतात. ओ लुईस आता नियम बनवायला लागला काय. ओ लुईसच्या आधी अंड्याची गाडी होती माझ्यावर लाईन मारायचा लुईस. मी आली ना बोलायचं लॉली अंडी घेते का अंडी ये ना तू पण पाव विक माझ्या समोर असं पाव दाखवायची मी त्याला. पण आपण अंडी पाव खाऊया नक्की पण मिस मी तुम्हाला पाव नाही दाखवणार. ओके प्रसाद निघ! अहो, पण आम्हाला हा शो बंद झाला तर आउट अरे ठीक आहे ना म्हटलं ना. निघ!